आदिवासी सोंगाड्या कलेचा राज्यस्तरीय गौरव, रायसिंग मामा सोनारेकर महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित। नवापूर तालुक्यातील मौजी सोनारे गावाचे सुप्रसिद्ध आदिवासी सोंगाड्या कलाकार रायसिंग हिरा पाडवी सोनारेकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव सोहळा अंतर्गत सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले। आदिवासी संस्कृती, परंपरा, लोककला तसेच व्यसनमुक्तीविषयक जनजागृतीसाठी त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि 3 लाख रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले। या उल्लेखनीय यशानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या संपर्क कार्यालयात रायसिंग मामा सोनारेकर यांचा शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, नरेंद्र नगराळे, जयवंत जाधव, धर्मेंद्र पाटील, मनोहर नगराळे, अमृत लोहार, शिरीष प्रजापत, जैनू गावित, सेफ वोहरा, जीतू अग्रवाल, राजू आगळे, इरफान कुडेशी आदी मान्यवर उपस्थित होते। रायसिंग मामा सोनारेकर यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या विविध राज्यात सोंगाड्या कलेचे सादरीकरण करून आदिवासी संस्कृतीचा लौकिक वाढवला आहे। पारंपरिक कलेचे जतन व समाज जागृतीचे कार्य सातत्याने करत असल्याने त्यांचा हा राज्यस्तरीय सन्मान नवापूर तालुक्याच्या अभिमानाचा विषय ठरला आहे। कार्यक्रमात भरतभाऊ गावित यांनी रायसिंग मामा यांच्या कलाप्रवासाची माहिती देत त्यांचे मनपूर्वक कौतुक केले। आपण सर्वजण उपस्थित आहोत। आज आदिवासी समाजासाठी, नवापूर तालुक्यासाठी, नंदुरबार जिल्ह्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे, उत्सव आहे की गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे आम्ही साधारण लहान असू तेव्हापासून या नवापूर शहरामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, गुजरात राज्य आणि मध्य प्रदेश राज्य या दोघी-तिघी राज्यांमध्ये ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे सांस्कृतिक कामांमध्ये, ते आमचे आदरणीय रायसिंग मामा सोंगाड्या यांना महाराष्ट्र राज्य शासनाने सांस्कृतिक विभागाचे मंत्री माननीय साहेब यांच्याकडनं सांस्कृतिक कार्याबद्दल गेल्या अनेक वर्षापासून समाजाला प्रबोधन करण्यासाठी, समाजाला चांगली दिशा, समाजाचं व्यसनमुक्तीसाठी असे अनेक उपक्रम या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला चांगली दिशा, चांगला मार्ग, व्यसनमुक्तीचा कार्यक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिघी राज्यांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं असे आमचे आदिवासी समाजाचे अमिताभ बच्चन, आदिवासी समाजाचे अमिताभ बच्चन, आदरणीय जे आमचे रायसिंग मामा आहेत, त्यांना शासनाने हा पुरस्कार दिला। त्याबद्दल शासनाचे तर आभार मानतोच, पण मामांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो। आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मामांचे सुद्धा आभार मानतो। मामांनी खूप जनजागृती केली। पूर्ण रात्र मामांनी या समाजासाठी आयुष्याचे गेले 55 वर्ष मामा हे समाज प्रबोधनाचं काम करत आहेत। आई देवमोगरा मातेला हीच विनंती करेल की मामांचं उर्वरित पुढचं आयुष्य सुद्धा सुखाचं, समाधानाचं, उन्नतीचं आणि भरभराटीचं आणि समाजाच्या सेवेसाठी जावं अशी मी आई देवमोगरा माता चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च रायसिंग मामांना शुभेच्छा देतो की त्यांनी इतके अहोरात्र कष्ट करून समाजाला एक चांगली दिशा मिळवून देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्र शासनाचं सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी मिळून आणि खास करून आमचे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी या सर्वांनी मिळून आमच्या एका आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलं आणि नंदुरबार जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाला इतका मान सन्मान दिला, त्याबद्दल या शासनाचं
मनापासून आभार व्यक्त करतो आणि मामांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. असं समाज प्रबोधनाचं काम त्यांच्या हातून घडत राहावं या शुभेच्छा. धन्यवाद. जय आदिवासी.